अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर सा गा मा
रे नि सा नि ध नि ध प ध प ध प म ग म ग रे ग रे सा रे सा रे सा रे सा रे सा रे सा रे ध ध
सा पम गम प सानी पानी सा गम पानी सा गम पानी सा ग म पानी सा सानी पानी सा पम गम प सानी पानी सा गम पानी सा गम पानी सा ग म पानी सा सानी पानी सा पम गम प सानी पानी सा गम पानी सा गम पानी सा ग म पानी सा दत्त ध्यावा दत्त गावा दत्त ध्यावा दत्त गावा दत्त अमुचा विसावा दत्त अंतरबाह्य आहे दत्ता विन काही नोहे दत्त जणी दत्त वणी दत्त जणी दत्त वणी दत्त रूप हे अवनी दत्तंतरबाह्य आहे दत्त विन काही नोहे दत्त रूपी लीन वृत्ती दत्त रूपी लीन वृत्ती का जनार्दनी विश्रांती दत्तंतरबाह्य आहे दत्त विन काही नोहे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवी आतारदया पुली चौपाळुनिया बली वरी बैसौ पाबुले श्री गुरूंची नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत दैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगनलिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदिवं नागनाथ घाटावरती ब्रह्म सवेसी अरेडा बोलविन्या श्री ज्ञानेश्वरासी श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी अत्यत्रय जनाने देवानी अत्यत्रय जनाने
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानं विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद घाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात पद दीर्घाचे प्राचन करीता ओ मुखी झाकले हात मुखी झाकले हात माय माऊली गजानन माय माऊली गजाननाने क्षणात कुसले हो क्षणात कुसले शेगावी जा चला जाऊया शेगावी चला जाऊया आनंदाच्या मायेरा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघा गण गण Hare Hare
विसावा दत्तंतर बाह्य आहे दत्ताविन काही नोहे. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याची शिखर असणारे या संत परंपरेचा अत्यंत चांगल्या भाषेतला परिचय ज्या प्रस्थानत्रयामध्ये नाथांनी करून दिला. वेदांताचा क्लिष्ट सिद्धांत तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेच्या गडी उतरवण्याचं काम वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं ज्यांनी केलं ऐशे पैठण निवासी नाथ महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा भगवान श्री दत्तात्रयाचा उद्घोष आपण आपल्या जीवनामध्ये करावा. का करावा याची कारण मीमांसा या अभंगाच्या द्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल अल्पसा कार्यक्रमाचा परिहार महत्त्वाचा असेल. आपल्या या पुण्य पावनभूमीमध्ये ग्राम चांदई एक्को गावामध्ये गेल्या 49 वर्षापासून चालत असलेला वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी एकनाथ बाबा गरुड यांच्या हस्ते सुरू झालेला महाराजांच्याच प्रेरणेने महाराजांच्या श्री कृपा छत्रामध्ये चालू असलेला हा भक्ती महोत्सव अत्यंत चांगल्या पर्वामध्ये आपल्या भक्ती महोत्सवाला प्रारंभ आहे आणि उत्तरार्ध सुद्धा चांगल्या पर्व काळामध्ये म्हणजे गीता जयंती या सप्ताहामध्ये होऊन गेली. मोक्षदा एकादशीचा पर्व काळ आहे. तुलसी पूजनाचाही पर्व काळ. पर्व काळाला जे आपण महत्त्व देतो ते सगळंच मी तर म्हणेल गीता जयंती ते दत्त जयंती वारकरी संप्रदायाने साजरा करायचा सगळ्यात मोठा पर्वकाळ सण आहे. का? कारण ज्या गीता मौलीच्या आधारावरती ज्ञानेश्वरीसारखा प्रबंध आज वाचायला मिळतोय पाहायला मिळतोय ही गीता मौलीची उपकार आहे. आजही या अंतकरणातला कामरूपी दुःशासन बाजूला सारायचा असेल तर गीता मौलीशिवाय कोण करू शकतं महाराज ते काम. आजही क्रोधाचा दुर्योधन बाजूला सारायचा असेल तर गीता मौलीशिवाय ते कार्यच्या जगामध्ये कोणी करू शकत नाही. गेल्या 5,000च्या पलीकडे कालावधी निघून गेला. शेकडो वर्ष झाली. हजारो नंतर सुद्धा शेकडो वर्ष झाली. पण तरी गीता मौलीचं तत्वज्ञान नित्य नूतन आज वाटतं. तो पर्व काळ आपण साजरा केला. आज दत्त जयंती आहे आणि आज तोही पर्व काळ आपण साजरा करत आहोत. कार्यक्रमाकरता उपस्थित गुणीजन गायक वादक महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. डाव्या हाताला ज्यांची पखवाजाची साथ मला आहे असे आमचे बंधू आदरणीय श्री विठ्ठल महाराज शिरसाट आहेत. श्री महाराजांच्या संपर्कातनं महाराजांच्या प्रेमातनं इथं सुद्धा महाराजांचं या सप्ताहाबद्दलचं सगळं महाराज फोनवरती मला सांगितलं महाराजांनी. आदरणीय श्री ज्यांची पहिली इकडचे उजव्या हाताला योगेश महाराज खरात आहेत. दोन्ही पखवाज वादक आहेत. ज्यांची पहिली चाल झाली असे आदरणीय आमचे बंधू हरिभक्तपरायण भगवान महाराज गाडेकर आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण दादा महाराज पाटील आहेत. हरिभक्तपरायण आदरणीय आमचे महाराज मुरलीधर महाराज मसलेकर आहेत. आदरणीय बळीराम महाराज ढाकणे आहेत. वयोवृद्ध सगळी महात्मे इथं बसलेली आहेत. सगळ्यांची नावं मला पाठ नाही पण सगळ्यांबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये भरपूर प्रेम आहे. आपल्या सगळ्यांच्याच कृपा आशीर्वादाने या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हार्मोनियम वादक महाराज आहेत. भालदार चोपदार सगळेच. काय असतं कीर्तनकार ज्यावेळेला कीर्तनाला अभंग घेतो त्यावेळेला तो त्याच्याकरता नवीनच असेल असं काही नसतं. मुरलीधर महाराज आपण त्या अभंगावर आधी खूप सारी कीर्तनं केलेली असतात पण नैमित्तिक कीर्तनं असताना ती नवीन अभंग असतात आणि त्या अभंगाचं चिंतन आपण त्या दिवशी केलं पाहिजे. समयोजाना आज माझ्याकडे 2 पर्व काळ होते. एक तर दत्त जयंतीचा हा महान पर्व आहे आणि आपल्या सप्ताहात आज जागराचं कीर्तन आहे. पण सप्ताहात जागर होतोच असतो पण दत्त जयंतीला निदान आमच्या फळावरचा कीर्तनकार त्या दिवशीच्या समयाला न्याय देतो या नियमाला अनुसरून मी या अभंगाचं चिंतन करणार आहे. या अभंगावरती आज पहिलंच चिंतन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करायचं आहे. तुमच्या सहकार्याने आणि आईसाहेबांच्या कृपेने आपण अल्पसा परिचय या अभंगाचा या कीर्तनातून करण्याचा एक प्रयत्न करूया. विठ्ठल तुमच्या गावच्या कीर्तनातली ही महिलांची संख्या पाहून असं वाटतं तुमच्या गावातली माणसं कारगिलच्या युद्धाला गेली असावी. असू दे. तुमच्या गावची निवडणूक आहे का ग्रामपंचायत? असं बिनविरोध झाली. वा 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 मला फार आनंद वाटला बा. कारण मी आता या आठवडाभरापासून जिथं जिथं जातोय तिथं विनंती करतोय की आपण ग्रामपंचायत
बिनविरोध करावी, आपला वाद गावात उफाळून येऊ नये. अत्यंत चांगलं वातावरण राहतं गावामध्ये असलं, म्हणून आपला हा परमार्थ देखणा आहे. अत्यंत चांगली गर्दी या कार्यक्रमाकरता आपण जमवली. 3 कॅमेरे खरं तर माझ्या लग्नातही नव्हते हो. किती 3 कॅमेरे, बरं वाटते जरा. अगोदर माहिती असतं कॅमेरा बिमेरा तर दाढी बिडी काहीतरी, पण आल्या आल्या समज लाईव्ह आहे काय. बरं, पारमार्थाचं वैभवच इथं पाहायला खऱ्या अर्थाने मिळत आहे. एखादं रोपटं ज्या वेळेला साधू लावून जातो ना, आणि त्या रोपट्याचा जो प्रसाद असतो, तो जो वटवृक्ष वाढतो, ते काही वेगळं असतं. तुम्ही आम्ही चालू केलेलं कार्य कधी बंद पडेल याच्या शाश्वती नाही. पण प्रातस्मरणीय वैकुंठवासी एकनाथ बाबांसारखी महात्मे ज्या वेळेला एखादं रोपटं लावतात, ते नुसतं सन्मानाकरता लावलेलं रोपटं नसतं, ते समाजाचं रंजन व्हावं म्हणून लावलेलं रोपटं नसतं, ते वैयक्तिक स्वार्थ व्हावा म्हणून लावलेलं रोपटं नसतं. ते एवढ्या करता असतं, हितावरी यावे, हितावरी यावे, ऐशा बोलिलो या भावे, ऐशा बोलिलो या भावे, ऐशा बोलिलो या भावे, उत्तर केले रंजावया झाड, केले रंजावया झाड, केले रंजावया झाड, नोहे विनोद उत्तर केले रंजावया झाड, केले रंजावया झाड, केले रंजावया झाड. नोहे विनोद उत्तर. समाजाला 7 दिवस विनोद ऐकता यावा म्हणून सप्ताह, तुमचं माझं मनोरंजन व्हावं म्हणून सप्ताह, आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या पाकिटाची व्यवस्था व्हावी म्हणून हा सप्ताह. नोहे विनोद उत्तर केले रंजावया चाड. 2 चरणामध्ये तुकोबरांनी सगळाच खुलासा केला भक्ती महोत्सव. स्वार्था करता, विनोदा करता, रंजना करता किंवा फसवणुकी करता कार्यक्रम होत नाही असं नाही, होतात अनेक आहेत. अहो, बऱ्याच लोकांनी स्वतःच्या कार्यक्रमाची आखणी करून ठेवली. मी एका दवाखान्याच्या बाहेर बोर्ड वाचलं, आमच्या दवाखान्यात कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात, रोग बसला नाही तर 1000 रुपये मिळतील. कमाल झाली. आमच्या गावात एक बुद्धिवान माणूस होता, तो म्हणे आपल्याला कुठलाच रोग नाही, पण 1000 रुपये मिळवायचा प्रयत्न करायला हरकत काय, आपल्याला रोग नाही. पण 300 देण्याच्या निमित्ताने जर 1000 रुपये मिळवत असतील आपल्या बुद्धीनं तर हरकत काय. गेला ना महाराज, नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार, बोला. अहो म्हणे माझी जिभेची चव गेली हो, काय खातो काय कळत नाही, माझी अवस्था झाली, काय खातो आम्ही, आम्हाला काहीच कळत, जिभेला चवच राहिलेली नाही, चवच नाही. नाही बसा खुर्चीवर, बघू जीभ. त्यांनी जीभ दाखवली. सुरेश कोण होता, कंपाऊंडर. वा, मला याचं भान आहे, मी मराठवाड्यात आलो. बोला डॉक्टर साहेब. तो 4 नंबरचा ड्रॉवर उघडला त्याने, त्यातली ती कुपी काढ, बाटली काढ आणि 2 थेंब यांच्या जिभेवर टाक. त्यानं ते 2 थेंब याच्या जिभेवर टाकले, ते होतं पेट्रोल. तो म्हणे का हो डॉक्टर साहेब, इथं पेट्रोल आहे. आणा 300. चव आली ना, हे पेट्रोल आहे हे तरी कळलं ना तुम्हाला, झालं ना राव काम माझं. 1000 मिळवण्याच्या नादात अक्कल खात्यात 300 गेले. ते स्वस्त बसू देतील नाही, त्याला काही राहावेच ना बुवा. तो म्हटला 1000 तर घ्यायचेच. 3-4 दिवसांनी गेला. नमस्कार डॉक्टर साहेब, तुम्हीच डॉक्टर ना, मी त्या दिवशी आलो होतो, तुम्हीच ना ते. का म्हटले काय झालं असं काय विचारता. अहो म्हणे माझी स्मृती गेली हो, मला मागचं काही आठवत नाही, काहीच आठवत. अहो तुमचा दवाखाना सुद्धा आठवत नव्हता, 100 रुपये दिले रिक्षावाल्याला, ते सुद्धा आठवत नाही मला. बरोबर बसा.
सुरेश, हेच नाव घेतलं होतं मी की दुसरं होतं? उघड रे ते 4 नंबरचं ड्रॉवर. काढली ती बाई, ते 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं आणि याच्या जवळ आणले. टाक यांच्या जिबीवर 2 थेंब. डॉक्टर साहेब, आजही पेट्रोल? आणा 300. तुम्हाला आठवलं ते पेट्रोल आहे? तुम्हाला मागचं काही आठवत नव्हतं, पण ही बाटली आठवली कशाची? बरं झालं, माझं काम झालं. आता हे रात्रभर चालू शकतं, पण एक शेवटचा पर्याय त्याने केलाच. तो तिसऱ्यांदा गेला. डॉक्टर, माझी दृष्टी गेली हो, मला दिसतच नाही राव, काही दिसना डोळ्याला. बसा. हात धरून बसवलं. बरं झालं म्हणे तुम्ही लवकर सांगितलं, पण मी डोळ्याचा डॉक्टर नाही, त्याच्यामुळे तुमच्या या गोष्टीचा इलाज होऊ शकत नाही. मग आणा 1000 रुपये. सुरेश, दे गळ्यांना 1000 रुपये असं म्हटलं. आणि एक 500 रुपयाची नोट काढली आणि एक 100 रुपयाची नोट काढली, दिले त्यांच्या हातावर. हे घ्या 1000 रुपये. तो म्हटला, काय खोटं बोलता राजीव डॉक्टर साहेब, 600 देता आणि 1000 रुपये सांगता. आणा 300. दिसतंय तुम्हाला? दुसऱ्याची फसवणूक व्हावी म्हणून तरी समाज बोलतो, दुसऱ्याचं रंजन व्हावं म्हणून तरी समाज बोलतो, काहीतरी वेळ मारता यावी म्हणून तरी समाज बोलतो. पण संत ज्या वेळेला एखादं कार्य करत असतात ते या कुठल्याच प्रकारात बसत नाही. ते फक्त हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे, तो हिताचा कळवळा. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस न्यावा. नाम घेता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी सप्ताह चालू केला त्यांनी सांगितलं देवाचं नाव घ्यावं, पण मी सांगतो त्या महात्म्यानं ज्याने हे रोपटं लावलं, तुम्हाला नाही आठवलं देवाचं नाव, पण ज्याच्या आश्रयाने आपण आज मंडपात बसतोय त्या एकनाथाचं जरी नाव घेतलं तरी उद्धार होईल तुमचा. एकनाथ नाम घेता सुख वाटले जीता, एकनाथ नाम घेता, एकनाथ नाम घेता सुख वाटले जीता, एकनाथ नाम घेता. अनंत गोपाळदासा धनी नपुरे गीत गाता. आरती एकनाथा. संतांनीच लावलेलं रोपट आहे आणि संतांच्या आश्रयानेच हे सगळं चालतं आहे. असो, काय असतं ना महाराज, एखादा पर्व काळ आला, वेळ आली की त्या गोष्टीला न्याय दिल्याच गेला पाहिजे. ही आपली परंपरा, आपली संप्रदायाची मूळ ठेवणच ही आहे. तुम्ही पहा, त्याने काय होतं, तुम्ही त्या वेळेला जर योग्य न्याय दिला तर लोकांना ते चिंतन ऐकता येतं किंवा लोकांना तो पर्वकाळ कळतो. दुसरी गोष्ट, परमात्मा सुखावतो. आणि तिसरी गोष्ट, हे कार्य आपण ज्याच्या करता करतोय ते सिद्धीला जातं. विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षी बोलतात, श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. काही गोष्टी जगामध्ये ऐकण्यासारख्याच नाही आणि काही ऐकण्यासारख्याच आहेत. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. एखाद्या बाईचं चरित्र, मी जर माझी बायको भाजी कशी बनवते हे तुम्हाला इथं येऊन सांगितलं, तुम्हाला ऐकायला आवडायला हा? काय राव, तेवढी आवडणार नाही आमचं, ते छान बनवते आमची बायको भाजी. नाहीच आवडणार महाराज. तू म्हणेल बाबा ते तुझ्या करता. माणूस कितीही मोठा असला, माणसामध्ये कितीही कला असली तरी माणसाचं चरित्र ऐकूही नाही आणि गावूही नाही. कीर्ती मानवाची नाही नाही, ऐकू नये, गाऊ नये, काहीच संबंध नाही माणसाचा. नाही हो, ते लय मोठ्या पदावर असतील, आम्हाला नको सांगू. वानावे ऐकावे त्याची सदा या पंथात चालणारी माणसं होता मी, त्याच्यामुळे माणसाचं चरित्र सांगू नको. वारकरी संप्रदाय हा सुचिरभूतांचा संप्रदाय. इथं काही ऐकायला आणि काही बोलायला आपल्याला मुभा दिलेली नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. नको नको स्त्रियांचा संगात, नको नको स्त्रियांचा परमार्थ. वेगळा अर्थ काढू नका या प्रमाणाचा, नाही तर सगळ्या बाया घरी जातील. या प्रमाणाचा अर्थ असा आहे, नको नको स्त्रियांचा संगात. पुरुष जर साधक असेल
तर नको नको स्त्रियांचा संगात. स्त्री जर साधिका असेल, नको नको पुरुषाचा संगात. सुचिरभूतता आपल्याला पाळली पाहिजे. आपला देव पाळतो. मला विचारायचंय तुम्हाला, ज्या वेळेला भगवंतानं काल्याचा प्रसाद दिला, कुठे दिला? वाळवंटात. कोणाला दिला? गोपाळांना दिला, सवंगड्यांना दिला. किती बाया होत्या त्या प्रसादात? एक सुद्धा नव्हती. एक. काल्याचा प्रसाद दिला त्यावेळेला गोकुळातली एक सुद्धा बाई वाळवंटात येऊ दिली नाही. पण ज्या वेळेला रास क्रीडेचा प्रसाद देवानं दिला, त्यावेळेला गोकुळातला एक सुद्धा पुरुष वृंदावनात येऊ दिला नाही. ही सुचिरभूतता वारकरी संप्रदायाने पाळलेली आहे की नाही? धनम चरितम न श्रवणीय. पैशाचं चरित्र 10,000 लावले की 1,00,000 भेटतील. सांगावं कीर्तनातून, ऐकावं ऐकणाऱ्यांनी. चांगले चांगले गेले. त्या केबीसीने किती गंडा घातला लोकांना. डॉक्टर, इंजिनियर. 10,000 लावले की 1,00,000 भेटतील. जमिनी विकल्या, काही काही प्लॉटी विकल्या. गेले मोठे मोठे माणसं गेले. प्रोफेसर, इंजिनियर, वकील. काही काही कीर्तनकारही गेले. आता आपली गोष्ट माईकवर कशी सांगते? खरंच गेले महाराज. धनाचं चरित्र ऐकून. गरिबी असेल ना, संघर्ष असेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यानं समजावं आपला रस्ता योग्य आहे. पण ज्याच्या जीवनात विरोध नाही, निंदा नाही आणि संघर्ष नाही, त्यानं लवकर रस्ता बदला. आपण चुकीच्या दिशेने प्रवास करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. धनम चरितम न श्रवणी. असेल ना गरिबी, म्हणून काय कोणालाही आपलं गरिबीचं दुःख सांगायचं? लोक आपलं दुःख ना हसत रडत ऐकतात आणि दुसऱ्याला हसत सांगतात. म्हणून आपलं दुःख कोणाला सांगू नये. चांगला शेतकरी आपलं बी कधी उघडं ठेवत नाही, तो त्याच्यावर माती घालतो. समाजाला सांगायचं असेल तर आपलं पाप, देवाला सांगायचं असेल तर आपलं पाप सांगा, आपल्या चुकीच्या असणाऱ्या गोष्टी सांगा. काय राव, मला हा नाट पाठच होत नाही हो. म्हणा ना, होईल पाठ. मला सगळंच पाठ आहे असं म्हटल्यानंतर संत सुद्धा अवकृपा करतील ना आपल्यावर. कोण पूर्ण आहे महाराज इकडे? संप्रदायामध्ये पूर्णतेला गेलेला कळस झाला जीवनाचा. आपण काय महात्मे येतो? आपण सर्वसामान्य माणसं, संतांची लेकर नाही का विठ्ठल? आपण सेवा करतोय ना. वक्ते बाबा म्हणायचे, आता वक्ते बाबा शांत झाले. मी चातुर्मासामध्ये असताना एक गयाबाई नावाची बाई होती, ती भाकरी बनवायची. मग बाबा म्हणायचे, का रे तुम्ही लेको 7 वाजता उठता आणि गयाबाई 4 वाजता उठते. गयाबाई 4 वाजता उठायच्या. 4 वाजता उठूनही ती बाई चंद्रभागेला स्नानाला जायची. महाराज प्रामाणिकपणानं कबूल करतोय, आम्ही सुद्धा टाळाटाळ करायचो. दररोज काही चंद्रभागेचं स्नान मी सुद्धा केलेलं नव्हतं, पण ती गयाबाई जायची. बाबा म्हणायचे, लेको हो, गयाबाई आपल्याला भाकरी बनवते, अरे तिच्या बरोबर जात जा चंद्रभागेत. का हो बाबा, नुसती भाकरी बनवते म्हणून तिच्या बरोबर जायचं? नाही रे, भाकरी बनवणाऱ्या पंढरपुरात अनेक बाया आहे, पण तुम्ही तिच्याकरता का जात जा? याचं कारण असं आहे, ती म्हातारी आहे. एका हातात तिचं लुगडं धरत जा, दुसऱ्या हातात तिचा तांब्या धरत जा, आणि ती चंद्रभागेचं स्नान करते, हा विधी करते. तिला मठात घेऊन येत जा. मुक्ताबाईच्या मठापासून दत्त घाटावर काही लांब नाही चंद्रभागा माऊली, आमच्या मठातूनच दिसते. तिला आणत जा. एवढ्या करता भाकरी घालते म्हणून नाही, ते दररोज गीतेचं पारायण करते. भाकरी बनवणाऱ्या बाया अनेक आहेत, पण गीता माऊलीचं पारायण करून जीव घालणारी माऊली एखादीच गयाबाई सारखी आहे. तुमची वाचा पवित्र होईल पोर हो, जी भजन करत गीता माऊलीचं पारायण करत भाकरी बनवते. हे त्यांचे शब्द आहेत. काय परमार्थ असेल महाराज? काही काही लोकांची निष्ठा फार मोठी. म्हणजे अशा स्त्रीचं चिंतन आपण कानाने ऐकलं तरी चालेल, पण विनाकारण धनाच्या गोष्टी, आपल्याला बरं वाटणाऱ्या गोष्टी आपण ऐकू नये. लोक आपलं कठीण काळ चालला असेल, पैशाची कमी असेल, तर आता भविष्याला काराला हात दाखवत फिरतायत. बघा आमचा हात, बघा आमचा हात. काय हात दाखवतो भल्या माणसाचे? आले हात नाही त्याचं बी भविष्य.
ज्याला हात नाही तो मेला का? जगतोय तो. आणि तू काय हात दाखवतो रे कोणाला? अरे त्याचंच तर काही नाही, खरं नाही. कोणाचं? त्या हात पाहणाऱ्याचं काय? आयुष्य भविष्य कोणाच्या हातात आहे? प्रारब्धवादी जर असेल भल्या माणसा तर होईल तुझं कल्याण. देवावरती विश्वास ठेव. कधीतरी वेळ येते प्रत्येकाची. लोक हात दाखवतात. बरं, ज्याला कवडीच्या अक्कल नाही त्याला हात दाखवतात. ज्या बाईच्या पोराचं लग्नच होत नाही त्या बाया तर वेळा झाल्यासारख्या वागताय. पाहो महाराज पहा. तो म्हणतो आज वेळ नाही उद्या या. अहो पाहो उद्या या बाई. आणि येताना तुमच्या पोराची कुंडली आणा. तसे येऊ नका. हे बाई दुसऱ्या दिवशी घ्या बुवा, पहा तेवढं नंबर. बरोबर आणा बाई. तुमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे? हो म्हणे. खरं आहे ते. मी माझ्या पोराच्या लग्नाचं विचारायला आले. तुम्हाला 3 मुलं आहे? हो म्हणे आहे. 1 मुलगी आहे? हो. तुम्ही काल रेशन दुकानातून 40 किलो गहू आणले? त्या बाईनं पायात धरले. म्हणे बापा महाराज, लय महाराज लोक पाहिले पण तुमच्यासारखा नाही पाहिलं. आम्ही किती पोरा हे तर जाऊ द्या, पण नावासहित मी काल रेशन दुकानात गेलती हे बी तुम्हाला समजलं? बाई तुम्ही काल तांदूळ आणले म्हणे बापा, पण तुम्हाला समजून कसं राहिलं? मी ना तुले कुंडली मागितली होती म्हणे बाई, तू रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली. आता काय सांगू दुसरं तुले मी? त्याच्यावर हेच आहे ना सगळं तुझ्या कुटुंबाचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. विठ्ठल ते लय कठीण झालं. ते पोपट पंची तर याच्याही पुढचे. त्याला तर गिरायकच भेटलं नाही संध्याकाळपर्यंत. त्यानं सांगितलं राघो आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिरायक क्यों नहीं मिला. काढली पोपटानं चिठ्ठी. त्याच्यावर लिहिलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. वजा करा विनोदाचा भाग, पण धनाचं चरित्र कोणाला ऐकूही नाही, कोणाला विचारूही नाही. नास्तिकम चरितम न श्रवणीय, हे सूत्र नारदांनी सांगितलंय. नास्तिक माणसाचं चरित्र कीर्तनातून ऐकू नये. चला, काय ऐकू नये याचा विस्तार याची यादी तुमच्या समोर मांडत नाही. काय ऐकावं? नाथ महाराज म्हटले, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आदिवंदावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. जे समाजाला ऐकून अंतकरणामध्ये ती देवता प्रगट होईल, तो भाव त्या देवतेचा अंतकरणात उतरेल, ते ऐकावं. म्हणून आज म्हणतोय दत्त ध्यावा दत्त गावा, दत्त ध्यावा दत्त गावा, दत्त आमोचा विसावा, दत्त ध्यावा दत्त गावा. का द्यावा? का गावा? कारण एका नावामध्ये त्रिदेवांचा जर उच्चार व्हावा असं वाटत असेल, उत्पत्ती स्थिती आणि लय या जगाचे मूल आधारभूत तत्व आहेत. एकाकडे उत्पत्तीचं कार्य आहे, दुसऱ्याकडे स्थितीचं कार्य आहे, आणि तिसऱ्याकडे संहाराचं कार्य आहे. हे थांबवण्याचं, हे रहाड गाळग, हे चक्र फिरवण्याचं कार्य आहे. कोणाकडे आहे? ब्रह्मा, विष्णू आणि महेशाकडे. ब्रह्मदेवाकडे काम आहे जन्माला घालण्याचं, स्थितीचं काम आहे भगवान विष्णूकडे, आणि लयचं कार्य आहे भगवान शिवाकडे. या तिन्ही देवतेंना एका जे गोष्ट तृप्त करायचं असेल तर दत्त ध्यावा दत्त गावा. का हो असं का? कारण दत्ताचा अवतार हा त्रिदेवांच्या रूपानेच देवाच्या आईने केलेला आहे. ज्या वेळेला कैलास पर्वतावरती नारद महर्षींच्या यायच्या अगोदर दोघं पती पत्नीचा संवाद चाललेला आहे, त्यावेळेला भगवान शिवाला पार्वती म्हणते, आई की नाही तुमची बायको तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे की नाही? त्यावेळेला भगवान शिव म्हणतात, पार्वती अहंकार कोणाचा टिकत नाही. अगं मी तुला अमर कथेचं चिंतन सांगितलं, अमर कथा ऐकून सुद्धा जर तुझ्या अंतकरणातला अहंभाव जात नसेल तर तुझी ही चुकी आहे. अगं या जगामध्ये, या विश्वामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की जी पती सेवा करून
आपल्या नावाचं प्रभुत्व, आपली एक क्रांती विश्वामध्ये प्रस्थापित करताय. ती म्हणे माझ्याही पेक्षा, अगं तुझ्याही पेक्षा. कोण आहे? बघ म्हणे ती अनुसया, अत्रि ऋषींची पत्नी आहे. काय पती सेवा आहे. कोण्या स्त्रीला कोण्याच स्त्रीची स्तुती ऐकायला आवडत नाही, हे त्या कालापासून आहे. एखाद्या माणसानं शर्ट सेम घातलेला असला, सारखा असला, तर त्यांची मैत्री होती पार्टीला गेल्यावर. पण सारख्या साड्या असल्या तर त्या बाया जोडजोडी येत नाही. हिनं बघा हेच नेसा नाही होत. तो स्त्री जातीला दिलेला विशेष गुण आहे. म्हणजे माझं नाव पुढे असावं हे बाईला प्रत्येक वाटतं. ती माझी आई असेल, तुमची आई असेल, या जगातली कोणती बाई असेल, तिला कोणाच्या तरी म्हणजे पतिसेवा हा तिचा धर्मच आहे, तिची उपासना आहे ती. पण या उपासनेमध्ये मी सर्वोच्च स्थानी असावं हा भाव पार्वती मातेचा आहे, देवाच्या पत्नीचा सुद्धा आहे. तुमच्या माझ्या पत्नीनं केला तर काय गैर आहे, स्वभाव आहे तो. उपासनेमध्ये आम्ही पुढे असावं, व्रत वैकल्यामध्ये आम्ही पुढे असावं. 16 सोमवाराचं व्रत असेल तर माझं सगळ्यात कठीण व्रत असावं. असतं की नाही आपल्या गावामध्ये सुद्धा, वाटतं की नाही स्त्रियांना? आपल्या करता आपण सुद्धा जितकी व्रत वैकल्य करत नाही इतकी आपली माऊली करते, म्हणजे अर्थात आपली पत्नी आपल्या करता करते. ती म्हणे माझ्यापेक्षा, अगं म्हणे तुझ्यापेक्षाही. कोण? अनुसया. हसायला लागली. माझा विश्वास नाही म्हणे, माझ्यावर नसेल पण साधू व्रत आहे, नारदा व्रत आहे. नारायण अरे बो नारद, बोला नारदा, कसं काय येणं गेलं? म्हणे तुम्हालाच भेटायला, तुम्ही स्मरण केलं म्हणून. बरं झालं नारद महर्षी तुम्ही आले. खरं सांगा या विश्वात कोण पतिव्रत आहे? नारद महर्षी हसायला लागले, गदगदा हसायला लागले. असं वर्णन केलेलं आहे. 67 चरणाचा अभंग आहे दत्त आख्यानाचा, नाथ महाराजांचा. किती 67. आपण बघा घरी गेल्यावर, फार सुंदर अभंग आहे. मी एक शब्द सुद्धा त्या अभंगाच्या बाहेरचा आपल्याला सांगत नाही. जो भाव नाथ महाराजांनी मांडलेला आहे तोच आपल्या समोर व्यक्त करतोय. मग नाथ महाराज काय झालं पुढे? नारद महर्षी हसायला लागले, सांगतात तुम्ही नाही, तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ एक पतिव्रत आहे, जी जीवाभावानं आपल्या पतीची सेवा करते, ती म्हणजे अनुसया. असं? हो. मग आता का हो? तिचंच नाव लौकिक गेलो म्हणजे तुमच्यावरती तिचंच नाव लिहिलं जाणार आहे. बघा यादी यायच्या अगोदर करा काहीतरी, फायनल यादी बाहेर यायच्या अगोदर करा. काय करावं लागेल तिचं नाव खाली टाकायला? तुमच्या मालकाची प्रार्थना करा. हे भोले बाबा, यांना जरा पाठवा तिचं ब्रीद तोडायला. कसं तुटेल? सांगा ना आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढ, मग तुट्ट ब्रीद असं म्हणता. पटलं तिला. तिथून नारद निघाले, कैलासावरून निघाले, वैकुंठात गेले. भगवंताची पत्नी लक्ष्मी, काय घडलं आतापर्यंत, काय चाललंय? म्हणे असंच, सध्या चर्चा अनुसयीची जास्त आहे, तुमची कमी आहे. असं म्हणताय? काय करावं लागेल? पाठवा मालकाला तुमच्या नग्नावस्थेत, भोजन वाढायला लावा. तिथूनच सत्य लोकाला गेले, ब्रह्मदेवाच्या घरी. सावित्री माता बसलेल्या, काय चाललंय अनुसया, काय करावं लागेल? पाठवा ब्रह्मदेवाला. तिन्ही ठिकाणी सांगितले महाराज निरोप. आता ब्रह्मदेवाला घडूनच आणायचं होतं ते सगळं. तिने अशा खवळल्या, प्रत्येकीनं आपल्या मालकाला प्रार्थना केली, तुम्हाला जावंच लागेल. श्रीहट्ट त्या कालातही होता, आजही आपण पाळतो. काही काही लोकांचं जीवनच बाईच्या आधारावर आहे, देवाचं नाही बरं का. पण आपलं तरी आहे बुवा. मी त्या नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला गेलो आणि त्या घरमालकाला म्हटलं, का हो तुमच्या घराची पूर्व दिशा कोणती आहे? त्यानं त्याच्या बायकोकडे हात दाखवला आणि तो म्हणे, हेच आमच्या घराची पूर्व दिशा आहे. अरे म्हटलं वा वा, चांगलं आहे बुवा. नावी बाबा ठेवतीन त्या मिशा, भटजीबा सांगतील ती अमावस्या, आणि इथून पुढे तुमची बायको म्हणेल ती पूर्व दिशा आहे की नाही. नियम करून टाकू आपण. फार जीवन आधारलेलं आहे काही लोकांचं. हो, एक सेकंद सुद्धा बाजूला चालत नाही लोक. बायकोनं सांगितलंय ना चला. तिन्ही देवांनी महाराज पत्नीचा हट्ट पुरवण्याकरता, ऐका किती सुंदर आहे चरित्र. स्वतः देवता एकत्रित आल्या. ब्रह्मा विष्णू महेश आणि अत्रि ऋषींच्या आश्रमाजवळ आले. आपली वाहनं बाजूला ठेवली, चालत आले आश्रमाच्या भीतर, जवळ आले आणि आवाज दिला त्या ऋषीवर्यांना. ऋषीवर्य बाहेर आले. प्रभू तुम्ही?
नमस्कार करतो. त्रिदेवांच्या दर्शनाचा सुयोग आमच्या जीवनात येतो. याच्या पलीकडे काय भाग्य मागता? कसं काय येणं केलं तुम्ही? आम्ही तुम्हाला नाही, अनुसयेला भेटायला आलोय. बोलवा त्यांना बाहेर. ती बाहेर आली आणि तिने देव दारात पाहिले, साष्टांग दंडवत घातला. आज माझ्या दारात जगाचा मालक पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. चांगल्या चांगल्यांना पत्ता विचारला, तो दिसत नाही. अनेक लोक पत्ता विचारताय, नाही मिळत. आणि सहज दारावर आला विदुराच्या, अनुसयेच्या. काय आनंद झाला असेल महाराज, असा पाहुणा दारात यावं. कधी कधी अंत काळाच्या जवळ तरी या पाहुण्यानं भेट द्यावी. हा पाहुणा दारात नाही राजेहो, निदान स्वप्नात तरी आला पाहिजे. काय जीवनाचा आनंद आहे तो. ज्ञानोबा स्वप्नात आले पाहिजे. मुक्ताबाई एखाद्या दिवशी स्वप्नात आल्या पाहिजे. काय आनंद आहे तो जगण्याचा. उद्धार आहे समजा जीवनाचा. एकांतामध्ये शेतात काम करत असाल तर टाळाचा आवाज कानावरती आला पाहिजे. बोधे बाबा म्हणायचे, इतकं भजन करावं की टाळाचा आवाज जरी कानावरती आला तरी समजाव आपल्या देवाला आपल्या भजनाची आठवण आली, आता भजन केलं पाहिजे. असं आहे. नमस्कार घेतला. आम्ही तुमच्याकडे आलोय, पण काही मागायला आलोय. मागायला? देवाने आमच्या दारात काही मागावं, आम्हाला काही मागावं, आणि आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो? आमच्याजवळ काय? या विश्वाचं पालन पोषण करणाऱ्या परमात्म्याला आम्ही काय देणार? आम्ही मागू ते द्याल का? मागा. आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढा. नग्न व्हा आणि भोजन द्या. नग्न होऊन या घाली भोजन. पाहता क्षणाचाही विलंब न करता होकार दिला अनुसया माते. क्षणाचाही. त्या मग करा व्रताची पूर्ती. पण वाढलं कसं भोजन? तिन्ही देवतांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांना कुमर केले, बालक केले छोटे. तिन्ही बालक भूमीवरती पडलेले आहे. नग्न अवस्थेमध्ये एका एकाला स्तनपान करवलं आणि त्यांना तृप्त केलं, भोजन घातलं. लगेच शीघ्र, शीघ्र शब्द वापरलेला आहे नाथांनी. शीघ्र आपली वस्त्रे घातली. आणि वस्त्रे घातल्यानंतर हात ठेवून त्यांना मोठं नाही केलं. पुढे काय केलं? सुंदर पाळणा बनवला. त्या पाळण्यामध्ये तिन्ही देवांना घातलं. तिन्ही देव एका पाळण्यात राहत नव्हते. त्या काळातही खातेवाट पाहून भांडणं व्हायचे बहुतेक. मग वेगळ्या वेगळ्या पालख्या केल्या. 3 वेगळे वेगळे पाळणे. पण तिघांनाही 3 पाळण्यात घातलं. पहिल्यांदा झोपवते आहे ब्रह्मदेवाला. म्हणू ना पाळणा. 3 चरण मला आठवले तर नक्की म्हणू, पण जेवढं आठवेल तेवढं. अनुसय मातेनं म्हटलेले पाळणे आहेत. हरी मग म्हणे चतुरानना, मग म्हणे चतुरानना, मग म्हणे चतुरानना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना. उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना. बोला ना. उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना. प्रभु श्रम पावलासी, प्रभु श्रम पावलासी, प्रभु श्रम पावला, प्रभु श्रम पावलासी. ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. जय हो. ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. ऐका दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. जय हो. ऐका दत्तात्रय आख्यान. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा
अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.